आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करूया फिल्मी दुनियाचे एक असे चमकते सितारे जे 35 वर्षांपासून अभिनयाच्या दुनियेत आहेत, ज्यांनी 250हून जास्त चित्रपट केलेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जे कुठलं कॅरेक्टर, ज्या कुठल्या व्यक्तिरेखा त्यांनी केल्या, जनतेने त्यांना खूप खूप प्रेम दिलं। प्लीज वेलकम फिल्मी तारे ओम पुरी। आणि आपकी अदालत मध्ये आजच्या या विशेष खटल्यासाठी जज म्हणून आम्ही आमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध कार्टूनिस्ट सुधीर तेलंग यांना। सुधीर तेलंग, आपकी अदालत मध्ये आरोपी सुद्धा आहेत, जज सुद्धा आहे, जनता सुद्धा आहे। या आधी की आजचा खटला सुरू करूयात, आजचे जज सुधीर तेलंग यांची परवानगी घेऊया कारवाई सुरू करण्यासाठी। अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप फिल्म स्टार ओम पुरींवर। आपकी अदालत मध्ये अभिनेता ओम पुरी यांच्यावर आरोप आहे की हे जबरदस्ती हिरो बनू इच्छितात। ओम पुरी साहेब, ही गोष्ट खरी आहे का की लहानपणी जेव्हा तुम्ही आरसा बघत होतात तेव्हा अभिनयाचा तुम्ही विचार सुद्धा सोडून दिला होता की मी कसं करू शकेन? सर, आरसा बघून तर असं वाटत होतं, परंतु माझा फोटोग्राफर खूप चांगला होता। मी जर तुम्हाला माझ्या लहानपणीचा फोटो दाखवला, त्यावर एक सुद्धा डाग नाहीये, म्हणजे तो असा एकदम क्लीन चेहरा आहे। जेव्हा तुम्ही मुंबई येऊ इच्छित होतात अभिनेता बनण्यासाठी, तर तुम्हाला खूप समजावलं गेलं होतं की असा चेहरा ना विलनचा आहे, ना कॉमेडियनचा आहे, ना हिरोचा, तुम्ही का जातात मुंबईला? मला गैरसमज झाला होता थोडा की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये मी जे काही वर्ल्ड सिनेमा पाहिले होते, ज्यामध्ये सत्यजित रे यांचे चित्रपट पण होते आणि ऋत्विक घटकचे देखील होते, तर मी त्यामध्ये पाहिलं की माझ्या नाकाहून जास्त मोठी मोठी नाकं घेऊन तर अँथनी क्वीन माझ्याहून खूप सुंदर नाहीच आहे, तर मी बोललो यार आपण ही बनू शकतो का नाही। लालू यादव एक दिवशी बोलले होते की बैठ गया ना? बिहारचे रस्ते ओमपुरीच्या गालांसारखे आहेत आणि त्यांची इच्छा होती की बिहारच्या रस्त्यांवरचे खड्डे भरून त्यांना हेमा मालिनीच्या गालांसारखं बनवलं जावं। परंतु मी जर काही बोललो तर त्यांना खूप त्रास झाला होता। पंजाबी च कहंदे जी उन्होंने मिर्चां लग गई। मग तुम्हाला कोणी हे सजेस्ट नाही केलं का की प्लास्टिक सर्जरी करून घ्या म्हणून? मला सजेस्ट केलं होतं एका स्त्रीने। ती म्हातारी होती का आणि, तरुण होती? नाही, म्हातारी होती। तुम्ही सुद्धा म्हातारेच आहात। अब आता आहे, आधी तरुण होतो। तरुणाईचे फोटो पाहिले नाही का? सर, आताही तुम्ही हँडसम आहात। अरे बेटा, नाव काय आहे तुझं? ओमपुरीजी, हे खरं आहे की लहानपण तुमचं खूप त्रासदायक गेलं? हो, हे तर खरं आहे। एका चहाच्या दुकानावर तुम्ही ग्लास धुण्याचं काम करत होतात। त्यावेळी मी 6 वर्षांचा होतो। मला फक्त तो ड्रम आठवतोय आणि तो नळ आठवतोय, बाजूने रस्ता जाताना आठवतोय आणि त्या दुकानदाराच्या मिशा त्या आठवतायत। आणि मग एका धाब्यावर देखील काम केलं काही दिवस? हो हो, एका धाब्यावरती काम केलं, परंतु त्यांनी मला काढलं, कारण की रात्री 10 वाजता मला झोप येऊन जात असे आणि मी जी भांडी होती ते तिथल्या राखेमध्ये लपवली होती।
आणि दुसऱ्या दिवशी मला ओरडा बसला. मग धाबेवाल्याने काढून टाकलं. मी ऐकलं की मामाच्या घरी राहत होता, त्यांनीही हाकलून दिलं तुम्हाला. हो, 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 त्यांनी पण. तसं त्यांनी मला हाकललं ते चांगलंच केलं, कारण ते मला ओव्हरसिअर बनवण्याच्या तयारीत होते. आणि आता आता तुम्हीच बघा, मी ओव्हरसिअर म्हणून बसलो असतो तर. पण मामाने काढलं, तुम्ही ऍक्टिंग सुरू केली, तुम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गेलात आणि तिथेही तुम्हाला समजवलं गेलं की तुम्ही बेसूर आहात, गाणं नाही म्हणू शकत, डान्स नाही करू शकत, ऍक्टर बनायचा प्रयत्न नका करू. हा माझा आणि नसरुद्दीन शहा दोघांचा मूर्खपणा होता, की आम्ही डान्स आणि म्युझिकला, सिंगिंगला सिरियसली नाही घेतलं NSD मध्ये, जे की घ्यायला हवं होतं. कारण की आमचं असं होतं की भाई आपल्याला डान्सर थोडीच बनायचंय, आपल्याला सिंगर थोडीच बनायचंय. पण ते सिंगिंग यासाठी करवत होते कारण तुमचं ते व्हॉइस कल्चर, तुमच्या व्हॉइसमध्ये व्हेरिएशन देतील, त्यामध्ये डेप्थ येईल आणि तुमचा फिनिश येईल आवाजामध्ये त्यामुळे. आणि डान्स यासाठी करायला सांगत होते की बॉडी ग्रेसफुल होईल. यामुळे नाही की त्यांना वाटत होतं आम्ही डान्सर व्हावं. तर आम्हाला ह्या गोष्टी समजल्या नाहीत त्यावेळी. आणखी एक आश्चर्य हे आहे की तुमचा इंग्रजीमध्ये हात आखडता होता आणि तुम्ही हॉलिवूडचे चित्रपट करण्यासाठी गेलात. अरे यार, तुम्ही तर आमचे कपडे फाडण्यावरती आलात. पंडितजी काय बिघडवले मी तुमचं? मी तर फक्त सत्य जनतेसमोर ठेवतोय. ठीक आहे सर, तुम्ही नक्की ठेवा. ही गोष्ट खरी आहे की मी पंजाबी मीडियममध्ये शिकलो आहे ना? आणि त्यावर मला आज गर्व आहे. कारण इंग्रजी जी आहे ती मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जेव्हा इंग्लिश मीडियममध्ये आलो, तर आमच्या अलकाजी साहेबांना असं कळलं की मी परत पंजाब जाण्याचा विचार करतोय. इंग्रजीमुळे मी इतका दुःखी होतो. तर त्यांनी समजावलं आणि ते बोललेत की ही तर फक्त एक भाषा आहे. जसे पंजाबी बोलतो, हिंदी बोलतो, तशीच इंग्रजी भाषा आहे. त्यांनी मला 2-3 मला टिप्स दिल्या. इंग्रजीची वृत्तपत्र वाच, सकाळ-सकाळी मोठ्याने वाच आणि इंग्रजी रेडिओवर न्यूज ऐक आणि लोक एकमेकांमध्ये इंग्रजीमध्ये बोलतायत ते तू ऐक आणि बोल आणि चुकलं तर लाजू नको, निर्लज्ज होऊन बोल. तर मी सर निर्लज्ज झालो आणि शिकलो. 20 इंग्रजी चित्रपट करून झालेत. ओमपुरीजी, जे काही तुम्ही अचीव केले ते खूप कौतुकास्पद आहे. ज्या बॅकग्राऊंडमधून तुम्ही आलात, ज्या प्रकारचे चित्रपट तुम्ही केले आणि ज्या प्रकारे इंग्रजी तुम्ही शिकलात, खरंच म्हणजे जी जनता आहे, यंगस्टर्स आहेत, या सगळ्यांसाठी इन्स्पिरेशनची गोष्ट आहे. परंतु माझ्याजवळ आरोपांची लिस्ट खूप मोठी आहे. अरे बापरे. मला एका ब्रेकसाठी थांबायचं आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये ओमपुरींवर जनतेच्या आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. ओए चुप है अर्जुन सिंह. ओए ओए द्रौपदी तेरी अकेले की नहीं है, हम सब शेयर होल्डर हैं. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आजचे पाहुणे आहेत सुप्रसिद्ध अभिनेता ओमपुरी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये ऍक्टर ओमपुरी यांच्यावर आरोप आहे की हे नेहमी दुःखी असतात. ओमपुरीजी, तुम्हाला एक फिल्म ज्या तुम्ही केल्या, आक्रोश केली, अर्ध सत्य केली, त्या फिल्मसाठी तुमचं खूप कौतुक झालं. लोकांनी खूप म्हटलं खूप चांगले ऍक्टर आहेत. पण तुम्ही दुःखी असतात की मी पॉप्युलर नाही झालो. पॉप्युलर नाही झालो? अरे पार्लियामेंट देखील माझं नाव घेत आहे आणि तुम्ही म्हणताय की पॉप्युलर नाही झालो? तर जेव्हा तुम्हाला वाटलं की जनता तुम्हाला पसंत करते एका चांगल्या ऍक्टरच्या रूपामध्ये, तेव्हा तुम्ही या प्रकारच्या फिल्म सुरू केल्या, जसं हेराफेरी किंवा मग चाची 420, पैसे कमवण्यासाठी. हो, पैसे कमवण्यासाठी कॉम्प्रोमाइज तर मी नक्कीच केलंय, बरोबर आहे. आणि कारण मी आलो होतो हा विचार करून की मी समाजाला बदलून टाकेन. परंतु नंतर माहिती झाली की गुरु, हे खूप कठीण काम आहे. इथे मोठे मोठे पैलवान बसलेले आहेत. ते काही बदलू देणार नाहीत. ही गोष्ट खरी आहे का की जी पहिली मोठी फिल्म तुमची सक्सेसफुल झाली, अर्धसत्य, हो. ती फिल्म खरंच अमिताभ बच्चन यांच्यासाठी लिहिली होती? मी असं ऐकलं होतं की
बच्चन साहेबांना ऐकवली गेली होती. बच्चन साहेबांना तर एक स्क्रिप्ट दिली होती. परंतु धन्यवाद त्यांनी नाही सांगितले. मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. पण आता जमाना बदललाय. आता जे मोठमोठे हिरो आहेत, ते तसे रोल करत आहेत, जसे तुम्ही करत होतात. हे बच्चन साहेबांनी शिकवलं या सगळ्यांना. कारण की पहिली सुरुवात त्यांनीच केली. आम्हाला वाटले होते यार आम्ही म्हातारे होऊन जाऊ, मग आम्हाला चांगलेवाले म्हाताऱ्यांचे रोल मिळतील. परंतु आता बच्चन साहेब स्टार आहेत. ते तर संपूर्ण काम घेऊन जातात. अर्धसत्य. फिल्म जी तुम्ही सुरुवातीला केली, ती करण्यासाठी तुम्ही खूप दिवसांपर्यंत पोलीस कसे व्यवहार करतात याचा स्टडी केलात. तेव्हा माझी ओळख नव्हती, तर पोलिसांनी मला ओळखलं नाही की मी कोण आहे. आक्रोश रिलीज झाली होती, तर मी शांत बसून त्यांना ऑब्झर्व्ह करत असायचो. आणि आमच्या फिल्ममध्ये जे बिहेवियर दाखवलं जात होतं, त्याच्या बिलकुल उलट त्यांचे होते. अगदी उलट. मग मी गेलो गोरेगाव पोलीस स्टेशनला गेलो रात्री. तेव्हा ते म्हणाले, काही पिणार?" मी म्हणालो, "नाही, काही नको." "अरे प्या ना थोडे." "ए, मारामारी घेऊन ये 2." मी बोललो, "हे मारामारी काय आहे?" ते म्हणाले, की "एक सोडा आणि एक लिम्का. दोघांना मिक्स केलं जाईल. अर्धा सोडा, अर्धा लिम्का. मारामारी होईल." आणि सिटी ऑफ जॉयमध्ये जेव्हा तुम्ही ॲक्टिंग केली, तेव्हा तुम्ही रिक्षा चालवणं शिकलात. हो. मला तर रस्त्यावरती रिक्षा चालवायची होती. तर मी जेव्हा कलकत्त्यात पोहोचलो, मी बोललो, की "दादा माझी रिक्षा कुठे आहे?" तर त्यांनी म्हटलं, की "रिक्षा तुमची सेटवरती आहे." सेट त्यांनी जो बनवला होता, तो खूप मोठा होता तसा, परंतु खूपच उबड-खाबड रस्ता आणि कुठे विटा आहेत, कुठे दगड आहेत आणि छोटे-छोटे रस्ते. मी म्हटलं, "मला रस्त्यावर चालवायची आहे सायकल, आपली ही रिक्षा." तर मी बोललो, की "ही रिक्षा तुम्ही हॉटेलमध्ये पाठवा. मी सकाळी उठून रस्त्यावरती जात जाईल." मग ते बोलले, "ठीक आहे." तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता उठून चहा वगैरे पिऊन खाली गेलो. 2 ॲक्चुअल रिक्षा पुलर्स माझ्या रिक्षामध्ये बसले ॲज पॅसेंजर्स आणि मी ट्रॅक सूट घालून मूर्खासारखा बाहेर निघून गेलो. 15 मिनिटांमध्ये गर्दी जमा झाली होती, की कोण जोकर आहे, जो साला ट्रॅक सूट घालून रिक्षा चालवतोय. मी म्हटले, की "गुरु हे तर काम नाही करणार." मग मी विचार केला, की लुंगी, बनियान आणि गमछा आणि गमछाचा कोपरा तोंडामध्ये, जेणेकरून जेणेकरून माहिती चालू नये की कोण आहे. आणि मी 15 दिवस सलग सकाळी 5 वाजता ते लोक यायचे रिक्षा पुलर्स. ते बसत होते ॲज पॅसेंजर्स सो दॅट नोबडी स्टॉप्स अस. आणि पहिल्या दिवशी तर मी मुश्किलने 15 मिनिटं चालवू शकलो. मग 15 दिवसांनंतर त्याचे वाढून 3 तास झाले होते. जेव्हा स्पर्शमध्ये तुम्हाला रोल करायचा होता ब्लाइंड टीचरचा, मग त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही गेलात तिथे. ते आम्ही शूटिंगच ब्लाइंड स्कूलमध्ये करत होतो. जिथे ब्लाइंड मुलं अभ्यास करतात आणि काही शिक्षक पण ब्लाइंड होते, प्रिन्सिपल पण ब्लाइंड होते. तर त्यांना मग बघायचो. जेव्हा नरसिम्हामध्ये खलनायकाची भूमिका केली, त्याआधी सुद्धा चाकू मारलात का लोकांना? काय सर तुम्ही पण बघा, तुम्ही असे आरोप लावताय माझ्यावर. मग इथे जे लोक उपस्थित आहेत जनतेमध्ये, यांना विचारूया की तुमच्या ॲक्टिंग बद्दल त्यांना काय विचारायचं आहे. अरे ही तर तीच आहे ना. बेटा तूच बोलली होतीस ना तुम्ही अजून पण हँडसम हो आहात. सर. सर, ही खरी गोष्ट आहे की तुम्ही खरोखरच खूप हँडसम आहात. थँक्यू या बेटा, वयात पण थँक्यू. सर. सर, मी तुमच्या खूप मूव्हीज पाहिल्या आहेत, जशा की चाची 420. अजून पण खूप मूव्हीज आहेत. सिंग इज किंग मूव्ही आहे, ज्यामध्ये तुम्ही खूपच चांगली ऍक्टिंग केली आहे. ती खूपच आवडली. पण स्पेशली तुमची तर ऍक्टिंग मला आवडतेच, परंतु तुमचा जो व्हॉइस आहे ना, जसं की गदर एक प्रेमकथा, त्यामध्ये तुम्ही स्टार्टिंगमध्ये तुम्ही जे इंट्रोडक्शन दिलं होतं, तुमचाच व्हॉइस होता कदाचित. मी बरोबर बोलते आहे का? हो दिला सर, होता. तुमचा आवाज आहे ना, तर तो खूप बुलंद आहे, जो मला खूप चांगला वाटतो. मला खूपच आवडला. 1 मिनिट. सर, मला हिंदी तितकी चांगली येत मी नाही. सांगू ही मुलगी कुठे राहणारी आहे? ही बंगाली आहे. विचारा हो की सर. तुम्ही बंगाली ना? हो, मी मराठी आहे. नाव काय? सर, माझं नाव दिशा पाटील. तशी मी मुंबईची, पण एज्युकेशनसाठी इकडे आली आहे.
तुमचं गाव कोलकाता. हा, मुंबई. मी तुमच्याकडून तुमचा एक फेवरेट डायलॉग ऐकू इच्छिते, जो तुमच्या फेवरेट फिल्मचा फेवरेट डायलॉग आहे. त्याच अंदाजमध्ये, त्याच पद्धतीने प्लीज सर. अच्छा. 250 चित्रपट केलीत तुम्ही, त्यातला तुमचा फेवरेट डायलॉग म्हणा ना सर. ओए चुप है अर्जुन सिंह. ओए ओए द्रौपदी तेरी अकेले की नहीं है, हम सब शेयर होल्डर हैं. आजकाल अशाही फिल्म्स बनतायत ज्यामध्ये डायलॉग कमी आणि शिव्या जास्त आहेत. हो तर तुम्हाला कधी संधी मिळाली असं काम करण्याची? सर, मला खरंच अशी संधी अजूनपर्यंत मिळाली नाही. आणि मी फिल्ममध्ये शिव्या नाही देऊ शकत सर. मी खऱ्या आयुष्यात नक्कीच शिव्या देऊ शकतो. तुम्ही खूप सिस्टमच्या परंतु हे विरोधात. खरोखरच जे तुम्ही गोष्ट करत आहात खूप महत्वाची आहे. खरंच माझ्या हिशोबाने जी आपल्या चित्रपटांची इज्जत आहे त्याचे पतन होत आहे. 10% फक्त चित्रपट आहेत जे खरोखरच चांगले आहेत. म्हणजे 50व्या दशकानंतर आत्तापर्यंत चित्रपटांचे पतन होत आले आहे. याला फक्त मनोरंजनाचे साधन मानले जात आहे. यामध्ये कोणत्या प्रकारची सादगी गेली नाहीये. देशामध्ये काय होते आहे, सकाळी पेपर वाचतो तर काय अवस्था होते तुमची. 16 डिसेंबरला काय झालं. इतके निर्लज्ज लोक आहोत आपण. आपला पूर्ण समाज जो निर्लज्ज होऊन गेलाय. या समाजाला चालवणाऱ्यांना झोप कशी येते, भूक कशी लागते, माझ्या लक्षात येत नाही. ही जी देशाची चिंता तुमच्या मनात आहे, याला घेऊन बरेचसे आरोप आहेत माझ्याजवळ. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये ओमपुरींवर जनतेच्या आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. अरे, नेत्यांना मूर्ख कसे म्हणू शकतात? इतके मोठे मोठे स्कॅम कोणी मूर्ख थोडीच करू शकतो. बुद्धिमान करू शकतो. बुद्धिमानच करू शकतो ते. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवत आहोत सुप्रसिद्ध अभिनेते ओमपुरींवर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये ऍक्टर ओम पुरी यांच्यावर आरोप आहे की हे राजकारणामध्ये मिसफिट आहेत. जेव्हा दिल्लीमध्ये अण्णा हजारे रामलीला मैदानावर उपोषणाला बसले होते, तेव्हा तुम्ही एक खूप लांब भाषण दिलं होतं आणि तुम्ही देशाच्या राजनेत्यांना निरक्षर, अडाणी, मूर्ख सगळे काही बोलून गेलात. हे लास्ट वालं मी नाही बोललो सर. आता मी एक तुम्ही टेस्ट करत होतो की तुमच्या लक्षात आहे की मला नाही की मला तुम्ही काय बिलकुल काय आठवते म्हणालात. सर. अरे, नेत्यांना मूर्ख कसं काय म्हणू शकतो? इतके मोठे मोठे स्कॅम कोणी मूर्ख थोडीच करू शकतो. बुद्धिमान करू शकतो. बुद्धिमानच करू शकतो ते. पण तुम्ही जे खासदारांच्या प्रशंसेमध्ये जे कौतुक केलं होतं त्या दिवशी, हो, त्याला घेऊन पार्लमेंटमध्ये जे मेंबर्स होते ते खूप नाराज झाले होते तुमच्यावर. खूप नाराज झाले होते. खास करून शरद यादवजी आणि लालूजी. काही लोकांनी हे सुद्धा म्हटलं की ओमपुरी थोडीशी पिऊन आलेत. ओ हो. अच्छा, कोणी हुंगले तिकडे मला का? मी कोणी एकटाच थोडी तिकडे उभा होतो. त्यांनी म्हटलंय की असं एमपीजला अडाणी आणि निरक्षर एखादा व्यक्ती नशेमध्येच म्हणू शकतो. अच्छा, नाही, तसे पण म्हणू शकतो. दूध पिऊन पण म्हणू शकतो. हे बघा काय आहे की हे जे 2 शब्द ज्याचा विपर्यास केला गेला, त्याचा कॉन्टेक्स्ट कोणी सांगितलंच नाही. एकतर माझ्याकडून एक शब्द चुकीचा निघाला होता, तो होता पार्लियामेंट. अच्छा, आधी तर असं करूया की जे तुम्ही बोलला होतात आपण जनतेला ऐकूयात, जेणेकरून लोकांना हे कळेल की ओमपुरीने अण्णा हजारेंच्या मंचावरून रामलीला हे मैदानावर तर काय साला म्हटलं. जोपर्यंत मी मरत नाही हे तुम्ही दाखवतच राहाल. माझी जेव्हा ऑबिच्युअरी तुम्ही लोक दाखवाल ना, त्यामध्ये हा सीन नक्कीच असेल. त्यामध्ये
कारण की मला वाटतंय की हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सीन आहे. हो 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 आणि हा तो डायलॉग आहे जो कोणी लिहून दिला नाही, हा तुमचा स्वतःचा डायलॉग आहे. हो 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 मनापासून निघालेला आवाज होता. पार्लियामेंट के आधे से ज्यादा लोग गंवार हैं, अनपढ़ हैं. कैसे लड़ते हैं वो लोग, हम लोग टेलीविजन पे देखते हैं. कैसे लड़ते हैं वो, एक दूसरे पर कुर्सियां फेंकते हैं, एक दूसरे पर माइक फेंकते हैं, एक दूसरे को सुनने के लिए तैयार नहीं है. ये हैं देश के नेता जो देश को चलाएंगे और आपको न्याय देंगे. हमारी भी गलती है, हम ऐसे नालायकों को चुनकर भेजते हैं. अब ऐसे नालायकों को हम नहीं चुनेंगे. तर आजही तुम्ही ठाम आहात तुमच्या बोलण्यावर? हो हो नक्कीच. मी फक्त 2 शब्दांना सोडून 2 शब्दांना सुद्धा मी तुम्हाला ऐकून देतो. हे जे मी बोललो हे तर खरे आहे ना, की खुर्च्या फेकल्या गेल्या होत्या लखनौमध्ये, माईक फेकले गेले होते, बेंगलोरमध्ये पोलीस आतमध्ये बोलवावे लागले होते कारण काही एमपीचे रक्त निघाले होते, ते कोणी सगळं ठीक आहे. टेबलच्या खाली घुसत होता उंदरासारखा. हं, त्यावर आणि थोडीच कोणी आता आक्षेप आता घेतलाय. आता आता पंजाबमध्ये आई बहिणीवरून शिवी दिली गेली जी की युट्यूबवर आहे, सगळ्यांनी बघून घ्यावी. बघितले त्यांनी. पण आपत्ती तर होत आहे तुम्ही जे अडाणी म्हटला, तुम्ही जे निरक्षर म्हटलात त्याच्यावर. सर अडाणी कोणती शिवी नाहीये. घरामध्ये मुलांकडून थोडेसे अन्न खाली पडले, अडाणी कुठला? हं? आणि अशिक्षित पण अशी कोणती धोक्यासारखी गोष्ट नाहीये. तर मग तुम्ही माफी का मागितली? मी तर माफी अशी स्टाईलसाठी मागितली होती. माझा 15 वर्षाचा मुलगा रडू लागला. त्याने म्हटले आता आता तुम्हाला जेल होऊन जाईल. मी म्हणालो नाही बेटा, जेल वेल नाही करत इथे. इथे तर मोठे मोठे लोक क्राईम करून सुद्धा निघून जातात, पण मी तर असं काहीच केलेलंही नाहीये. मग म्हणून मी लिहिलं, मी कशाला उगाच. चला आता मी यापेक्षा मोठी गोष्ट बोलेन नंतर. आज संधी आहे, जनतेसमोर बोलून घ्या. हो, कारण की हे 2 हलकेसे शब्द बोललो होतो. तुम्ही म्हणताय की तुम्ही याहीपेक्षा मोठी गोष्ट बोलाल. आज जनताही आहे, पण कॅमेरेही त्याची आहे. भाषा वेगळी असेल. त्याची भाषा ही असेल की हे जे करत आहेत हा सभ्यतापूर्ण व्यवहार नाहीये. हे जे करत आहेत हे देशाच्या हिताचे नाही आहे. कधी चारा घोटाळा होतो, कधी हे होतं, कधी कोळसा खाऊन जातात, कधी क्रिकेट बॅट खाऊन जातात. आणि लेटेस्ट तर आहे रेल्वेमध्ये जे पोस्टिंगला घेऊन करप्शन झालंय. रेल्वेमध्ये पोस्टिंगमध्ये आणि हरियाणामध्ये सर टीचर्सच्या पोस्टिंगमध्ये. टीचर्सच्या पोस्टिंगमध्ये. म्हणजे हे तर विश्वासच होत नाही की या देशामध्ये गुरु नानक, कबीर आणि गांधीजी, नेहरूजी, पटेल साहेब म्हणजे हे आपल्या देशामध्ये जन्माला आले होते का? आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये ओमपुरींवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. जेव्हा तुम्ही 14 वर्षांचे होता तेव्हा 55 वर्षांच्या मोलकर्णी बरोबर तुमचे संबंध होते. एक मिनिट. आता मला हे सांगा, 14 वर्षांच्या मुलाचा दोष आहे की 55 वर्षांच्या महिलेचा दोष आहे? वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते ओमपुरी. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये अभिनेते ओमपुरी यांच्यावर आरोप आहे की यांनी पर्सनल लाईफ मध्ये खूप गडबड केली आहे. उठा लवकर. कुठे कुठे पळत आहात तुम्ही? काय तुम्ही काय विचार केला? घाबरून गेलो मी. मला वाटतंय की तुम्ही साहस गोळा करायला गेला होतात.
ओमपुरीजी, तुमच्या पर्सनल लाईफची गोष्ट करत होतो. तुमची आत्मकथा माझ्याजवळ आहे, जी तुमच्या पत्नीने लिहिली आहे. कोणत्या पत्नीने? तुमची दुसरी पत्नी नंदिता सी पुरी यांनी हे पुस्तक लिहिलंय. तुम्ही 250 फिल्म्स केल्या, 35 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहात. कधी तुमच्यावर कोणालाही छेडण्याचा आरोप नाही लागला. कुठल्या हिरोईनने तुमच्यावर आरोप नाही लावला. तुम्हाला या गोष्टीचे दुःख आहे की गर्व आहे? मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. पण तुमच्या पत्नीने हे लिहिलंय, जेव्हा तुम्ही 14 वर्षांचे होता तेव्हा 55 वर्षांच्या मोलकर्णीबरोबर तुमचे संबंध होते. एक मिनिट. आता हे मला सांगा, मला 14 वर्षांच्या मुलाचा दोष आहे की 55 वर्षांच्या महिलेचा दोष आहे? चला, दुसरा दोष त्यांनी असा लिहिलाय, जेव्हा तुम्ही 37-38 वर्षांचे होता तर एका कमी वयाच्या मोलकर्णी बरोबर संबंध होते. घ्या. कमी वयाची म्हणजे जी 5 वर्ष छोटी आहे ती कमी वयाची झाली? कमाल आहे यार. बघा, ती एकतर हे की ती मोलकरीण नव्हती माझ्यासाठी. माझे वडील 80 वर्षाचे होते आणि त्यांची देखभाल ती करायची. आणि माझे 3 भाचे, माझे भाऊ निरक्षर होते, 8वी पास होते आणि पंजाबमध्ये जो टेररिझम होता तो आपल्या पीकवर होता आणि त्यांना मी मुलांना तिथे घेऊन आलो होतो. एक 5वी मध्ये होता, एक 7वी मध्ये होता, एक 9वी मध्ये होता आणि मी शूटिंग करायला बाहेर जात होतो. कधी 10 दिवसांसाठी गेलो, कधी 15 दिवसांसाठी गेलो. तर ती घराची केअरटेकर होती आणि तिच्याशी माझे संबंध आले. मी विवाहित पण नव्हतो. विवाहित असतो मग तुम्ही म्हणता की हो अडल्ट्री. आता कशाची अडल्ट्री आहे? तुम्ही सांगा, अडल्ट्री आहे का मला यात? ते सगळं ऐकण्यामध्ये 37 वर्षांच्या माणसाला काही गरज नसते का? नाही, हे सगळं ठीक आहे पुरी and she was a साहेब. divorcee. माझा त्यावर काही आक्षेप नाहीये. तुम्ही तुम्ही खरं तर तर म्हणत आहात, आरोप लावत आहात नाही, तुम्ही. आरोप हा आहे की हे सगळं, या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये लिहायची काय गरज होती. आता हे तर तुम्ही त्यांना विचारा. त्यांना इथे बसवा. कारण तुमचं जे आयुष्य आहे खूप गंभीर आयुष्य आहे. मला तर अपेक्षा होती की तुमची आत्मकथा येईल, त्यातून तरुणांना प्रेरणा मिळेल, उत्साह मिळेल, चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. सर, असं आहे, मला गर्व आहे आपल्या आयुष्यावर. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर मी कोणावर पाय नाही ठेवला आहे. आणि जर एखाद्या जागी अशी चूक झाली असेल, त्याचे मी मनापासून प्रायश्चित केले आहे. आणि चूक केल्याविना तुम्ही माणूस नाही होऊ शकत, तुम्ही देव बनून जाल. आणि दुसरी गोष्ट ही की पुस्तक किंवा माझे जीवन म्हणजे हे यात एवढी क्षमता होती की हे हिंदुस्थानाच्या प्रत्येक लायब्ररीमध्ये हे पुस्तक असते. माझे बालपण जे आहे ते तुम्ही विथ ऑल ग्रेट, ही इज अ लेजंड, ही इज अ जिनियस, चार्ली चॅपलिनचे जे बालपण आहे तुम्ही वाचाल. त्यांची पण आई वेडी झाली होती, माझी पण आई वेडी झाली होती, पागलखान्यामध्ये होती. त्यांनी पण गरिबी पाहिली होती, आम्ही पण गरिबी पाहिली आहे. खूप साऱ्या गोष्टी जुळतात. तर हे पुस्तक त्या लेवलचे होऊ शकत होते आणि होईल, कारण की हे दुसरे येईल आता. आणि अजून त्यात काही लपवले नाही जाणार यात पण, परंतु लिहिण्याच्या पद्धतीने की किती तुम्ही कोणत्या गोष्टीला क्रूड पण करू शकता आणि त्याला तुम्ही ग्रेसफुली पण म्हणू शकता. पण तुम्ही हे मान्य करता की तुमच्याकडूनही जीवनात काही चुका झाल्या आणि त्या चुकांचं तुम्हाला प्रायश्चित्त करायचं हो, बिलकुल आहे. बिलकुल आहे. जशी माझी पहिली जी
प्रेमिका होती, कारण की मी इतका डिले केला की हा थोडा वेळ पाहिजे करून ती बिचारी इतकी त्रासून गेली. देन शी वेंट अँड गॉट मॅरिड. सर, मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू इच्छितो. सर, आज तुम्ही बघता सलमान खानजी आहेत, शाहरुख खानजी आहेत, 50 वर्षांचे होऊन गेलेत, पण असे काही फिल्म्स बनवतायत. सर, तुम्हाला नाही कधी असं वाटलं का की आपणही असं काहीतरी करावं, आपणही सिक्स पॅक्स बनवावेत? हे पॅक्स जे असतात ना, खूप प्रकारचे असतात. काही बाहेरील पॅक असतात, काही आतील पॅक असतात. माझे तर आतील आहेत. घुसून पहा तुम्ही. पॅकच पॅक आहेत. ते तर 6-8ची गोष्ट करतायत. माझे तर 15-20 पॅक आहेत आतमध्ये. ते आतमध्ये अशा प्रकारे आहेत. पण हे खरं आहे की तुम्ही आता मल्लिका शेरावत यांच्याबरोबर फिल्म करतायत? यार, मी तर यांना सभ्य व्यक्ती समजत होतो यार. हे तर खूप खूप खतरनाक आहेत यार. हे तर हो, म्हणजे ती काही त्यात नाही, गडबड आहे. मल्लिका शेरावत गडबड आहे यांनी काय? म्हटलंय आता ओम पुरी यांना किस करायला त्यांना खूप त्रास होतो. का? आता हे तर तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही त्यांच्याबरोबर फिल्म करत आहात. नाही, परंतु यांनी तुम्हाला हे सांगितलं? नाही, हे वृत्तपत्रामध्ये छापलंय. मी आमंत्रण देतो मल्लिका शेरावतजींना की त्यांना जेव्हाही किस करायचे असेल, मी आंघोळ वगैरे करून उपस्थित होईल. ओमपुरीजी, आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले तुमच्या फिल्मी करिअर बद्दल आणि एवढंच नाही, तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल. तुम्ही खूप निर्भीडपणे उत्तरं दिलीत. तुम्ही कोणती गोष्ट लपवायचा प्रयत्न नाही केला. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आजचे जज सुप्रसिद्ध कार्टुनिस्ट सुधीर तेलंग यांचा निकाल आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला सुप्रसिद्ध ऍक्टर ओमपुरींवर. आपण ओमपुरींना विचारले की ते हिरो का बनू इच्छितात, ते दुःखी का राहतात. आम्ही त्यांना विचारलं त्यांच्या राजनैतिक आकांक्षांबद्दल आणि त्यांनी एमपीज बद्दल जे काही म्हटलं त्याबाबत. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज सुधीर तेलंग यांच्या निकालाची. ओमपुरी साहेबांची जी गोष्ट आहे ती जमिनीवरून आकाशापर्यंत पोहोचण्याची गोष्ट आहे. तुम्ही ना फक्त खूप महान कलाकार आहात, खूप मोठे कलाकार आहात, खूप चांगले ऍक्टर आहात, शिवाय खूप खरे, सरळ आणि प्रामाणिक व्यक्ती पण आहात. तुम्ही हिंदुस्थानच्या फिल्मी जगतात त्यावेळी प्रवेश, ज्यावेळी चिकणे, सुंदर, चॉकलेटी चेहऱ्यांची चलती असायची. ओमपुरी साहेबांनी हिंदुस्थानच्या फिल्म जगतात जाऊन त्या पूर्ण परिभाषेला बदलून ठेवलं. थिएटरपासून कला सिनेमापर्यंत, हॉलिवूडच्या फिल्म्स आणि बॉलिवूडच्या फिल्म्सपर्यंत पुरी साहेबांनी पूर्ण जगामध्ये आपल्या प्रतिमेचे झेंडे फडकवलेत. आणि अशा वेळी जेव्हा लोक अर्धसत्य बोलायला पण घाबरतात, पुरी साहेब पूर्ण सत्य बोलण्यामध्ये विश्वास ठेवतात आणि कधी घाबरत सुद्धा नाहीत. पुरी साहेब, तुमची एक फिल्म होती अर्धसत्य, आणि त्याचा एक खूपच प्रसिद्ध डायलॉग आहे जो अनंत वेलणकर, जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत, ते बोलतात. ही अदालत तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमच्या भारदस्त आणि डिवाइन आवाजात तोच डायलॉग एकदा पुन्हा बोलून दाखवावा. त्यामध्ये 2 मोमेंट्स आहे. एक तर तो जेव्हा अंडरवर्ल्डच्या डॉनला मारून टाकतो, त्याच्याजवळ तो जातो, हे की माझी मदत करा, माझ्याकडून मर्डर झाला म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये इतके मारले त्याने कोणाला की तो मरून गेला, सस्पेंड होऊन गेला आहे. तर याचं कारण की तो MLA बनलाय आणि तो याच्याजवळ जातो, म्हणतो मला मदत करा, आणि तो याला म्हणतो की तुम पुलिस डिपार्टमेंट में मेरा आदमी बनकर रहो. पुलिस डिपार्टमेंट में तुम्हारा आदमी बनकर रहो. कुत्ता पालेगा तू, कुत्ता अनंत वेलनकर नाम का, जो तेरे इशारे पर दुम हिलाए, पांव चाटे. रंडी चाहिए तुम्हें अनंत वेलनकर नाम की, भड़ुआ चाहिए, तू थूके और मैं चाटूं, तेरा खून खाऊं मैं. And he kills him.
आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला सुप्रसिद्ध ऍक्टर ओमपुरींवर. आम्हाला आशा आहे की ओमपुरी अशाच प्रकारे लोकांचं मनोरंजन करत राहतील, मिनिंगफुल फिल्म्स बनवत राहतील आणि याच बिनधास्तपणे जनतेच्या समोर खरं बोलत राहतील. आजचा शो इथेच समाप्त करूया. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी भेट होईल एका नवीन पाहुण्यांबरोबर. तोपर्यंत नमस्कार.